न्यूझीलंडच्या इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। यामागचे कारण म्हणजे त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन। एरिका स्टॅनफोर्डने काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान अधिकृत पत्रव्यवहारासाठी आपल्या वैयक्तिक जीमेल अकाउंटचा वापर केल्याचा बचाव केलाय आणि म्हटलंय की त्या भारतीयांच्या ईमेलला कधीही उत्तर देत नाही, कारण त्या त्यांना स्पॅम सारखे मानतात। स्टॅनफोर्ड म्हणाल्या की मला अनेक ईमेल येतात, जसे की भारतातील लोक इमिग्रेशन सल्ला विचारतात, ज्याला मी कधीच प्रतिसाद देत नाही। मी त्यांना स्पॅम सारखे वाकवते। भारतीय वंशाच्या लेबर पक्षाच्या खासदार प्रियंका राधाकृष्णन यांनी हे वक्तव्य असंवेदनशील आणि भेदभावपूर्ण असल्याचं म्हटलंय। इंडियन विकेंडरशी बोलताना राधाकृष्णन म्हणाल्या, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे संपूर्ण समाजाविषयीच्या नकारात्मक रूढींना बळ मिळते। एखाद्या मंत्र्याने एका विशिष्ट वांशिक गटाला लक्ष्य करणे अमान्य आहे। राधाकृष्णन म्हणाल्या की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे लोकांच्या संपूर्ण समुदायाबद्दल नकारात्मक रूढींना बळ मिळते, विशेषतः न्यूझीलंडचे भारताशी असलेले विशेष संबंध लक्षात घेता। त्यानंतर एरिका स्टॅनफोर्डने याबाबत स्पष्टीकरण दिलंय। आपल्या मुद्द्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। मी त्यांना स्पॅम मानते असे मी म्हटले नाही, मी फक्त एवढं म्हटलंय की मी त्यांना स्पॅम सारखंच वागवते, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय।